सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजने, विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, बहुताच क्रोधाची होती, बहुताच क्रोधाची होती, बहुताच क्रोधाची जोडी, बहुताच क्रोधाची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे आगर
बापर कुमार जीवन तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर कुमार जीवन बापर कुमार जीवन तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय देवती बळे धरिला सायाजी देवती बळे धरिला सायाजी देवती बळे धरिला सायाजी देवती बळे धरिला सायाजी करोनिया नाश उपाधीचा करुण्या नाश उपाधीचा करुण्या नाश उपाधीचा देवती बळी धरिला सायाजी देवती बळे धरिला सायाजी देवती बळी धरिला सायाजी देवती बळे धरिला सायाजी करोनिया नाश उपाधीचा करुण्या नाश उपाधीचा करुण्या नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिकारिले जन 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 स्वये जनार्दन तेची झाली स्वयजनार्दन तेची झाली स्वयजनार्दन तेची झाली तुका म्हणे यासी नचले तातडी तुकाने यासी नसले तातडे तुका म्हणे यासी नचले तातडी तुकाने यासी नसले तातडे अनुभवे गोडी येईल को अनुभवे गोडी येईल करो अनुभवे गोडी येईल करो पूर्व पक्षी धातू धिकारिले जन पूर्व पक्षी धातू धिकारिले जन पूर्व पक्षी धातू धिकारिले जन पक्षी धातू धिकारिले जन स्वयजनार्दन तेची झाली स्वयजनार्दन तेची झाली विठोबार कुमाई देवती बळे धरिला सायासे देवती बळे धरिला देवती बळी देवती बळी घरीला जाया देवती बळी धरिला साया देवती बळी
कैलासायासी देव तेहि बळी देव तेहि बळी खरी लासायासी देव तेहि बळी खरी लासायासी करुणी अनाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन पूर्व पक्षी धातू धिक्कारिले उपाधीचा पूर्व पक्षी धातू पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन पूर्व पक्षी धातू तेची झाले तेची झाले स्वयजनार्दन तेची झाले पूर्व पक्षी धातू पूर्व पक्षी धातू धिक्कारिले पूर्व पक्षी धातू धिक्कारिले पूर्व पक्षी धातू धिक्कारिले तेची झाली
स्वये जनार्दन तेची जाण पूर्व पक्षी धातु पूर्व पक्षी धिकारी रे धिकारी रे जन पूर्व पक्षी धातु पूर्व पक्षी धातु धिक्कारिले 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 जग पूर्व पक्षी धातु धिक्कारिले जग पूर्व पक्षी धातु धिक्कारिले पूर्व पक्षी धातु धिक्कारिले सूर्य जनार्दन तेची धारे सूर्य जनार्दन तेची धारे पूर्व पक्षी धातु धिक्कारिले पूर्व पक्षी धातु धिक्कारिले स्वय जनार्दन तेची झाले स्वय जनार्दन तेची झाले पूर्व पक्षी धातु धिक्कारिले 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 सूर्य जनार्दन तेची धारे
पक्षी धातु देवती बळी धरिला सायासे, देवती बळी धरिला सायासे, करुनिया नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. तुका म्हणे यासी नचले तातडी, तुका म्हणे यासी नचले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. पांडुरंगा करो प्रथम से केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंची, ते नमस्कारून आता. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या, कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम, सदा वसंतं हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधावं, जगन्निहितपर्णिं मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. विठ्ठल विठ्ठल करुणिया नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन,
त्वये जनार्दन तेची झाले. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान सिद्धेश्वरांच्या रत्नेश्वरांच्या दरबारात महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने श्री क्षेत्र लातूर या ठिकाणी हा 73वा महाशिवरात्री यात्रा महोत्सव आहे. विनीत SS जांबुतकर प्रशासकजी, सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय लातूर, सिद्धेश्वर भजनी मंडळ महाशिवरात्री यात्रा महोत्सव समिती, भजन व कीर्तन संयोजक श्रीयुत हरिभक्तपरायण विजयकुमारजी धायगुडे आणि हरिभक्तपरायण संतोष पटूजी भालेराव, समस्त सिद्धेश्वर रत्नेश्वर भजन संयोग समिती यांच्या वतीने हा उत्सव सुरू आहे. आज उत्सवातली 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सुद्धा 3 चरणाचाच निवडला. हा योगायोग आहे, हा योग आहे. जर वारकरी संप्रदायामध्ये असा नियम केला, सप्ताहाचा जो दिवस क्रमांक असेल तितक्या चरणाचा अभंग घ्यायचा. 4 चरणाचे भरपूर आहेत, 5चे आहेत, 6चे आहेत, 7चे आहेत. 2 चरणाचा एकच अभंग संप्रदायात आणि 1 चरणाचा तर नाहीच नाही. पंचायत पडत पहिल्या दिवशी काय घ्यावं? योग आहे बघा. 3 चरणाचा अभंग आहे. इतका सुंदर अभंग आहे. या अभंगामध्ये भक्ती तत्वज्ञानाची पूर्णता आपल्याला याच्या अंतरंगात आपल्याला पाहायला मिळते. जगद्गुरु तुकाराम महाराज नियम सांगतात. नियम, पूर्ण जग हे नियमाने बांधलेले आहे. विना नियमाच्या जग नाही. मग ते कालाचे नियम असतील, देशाचे असतील, व्यक्तीचे असतील, तत्वाचे असतील. प्रामुख्याने 3 प्रकारचे नियम आहेत. भौतिक नियम, दैवी नियम आणि आध्यात्मिक नियम. विज्ञान जे विकास करतंय ते भौतिक नियमाच्या द्वारे विकास करते. आपण शाळेत शिकलो, हायड्रोजन अधिक ऑक्सिजन दोन्ही एकत्र केलं की पाणी निर्माण होतं. विज्ञानाचा नियम आहे, भौतिक नियम आहे. संतांना भौतिक नियम सगळे माहीत आहेत, पण जगापुढे का सांगत नाहीत? जगाला भौतिकतेतून दैविकतेकडे न्यायचं आहे. कारण भौतिकता कशी आहे? क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काहे न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसा गा. भौतिकता प्रत्येक क्षणाला नष्ट होणारी आहे महाराज. इतका वेग आहे. ज्ञानोबा म्हणतात या संपूर्ण जगाचा नाशिवंताचा एवढा वेग अधिक आहे आणि अधिक वेगवान वस्तू स्थिर दिसते. ज्ञानोबा दृष्टांत दिलेला भिंगोरी निधी पडली. असे लहान मुलं भिंगोरी खेळतात. फिरवल्यानंतर वाटते एका जागेवर उभी. नाही 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 नाही, खूप फिरते ती. किंवा वायसा एक बुबुळ दोहीकडे. डोळ्याला कावळ्याला एक बुबुळ असतं, 2 खाच असतात. इतकं गरगर फिरवतं ते. माणसाला वाटतं दोन्ही डोळे आहेत, दोन्ही नाहीत. रामायणातला प्रसंग आहे तो, आता सांगून वेळ जाईल. भगवान प्रभू रामचंद्रांनी इंद्र कावळ्याच्या रूपातून सीता मातेकडे पाहण्याकरता आला होता आणि सीता मातेने भगवान प्रभू रामचंद्रांना सांगितलं, बघा हा कावळ्याच्या रूपाने इंद्र आलाय माझ्याकडे बघायला. नजरेत फरक आहे. कामाची नजर वेगळी, क्रोधाची वेगळी, लोभाची वेगळी, प्रेमाची वेगळी,
आणि मग भगवान प्रभू रामचंद्राने एक काडी उचलली आणि त्या कावळ्याच्या मागे फेकली. कावळा पुढे आणि काडी मागे. सर्व देवदेवतांचा आश्रय घेतला पण काही उपयोग होईना. शेवटी ज्या किल्लीनं कुलूप लागतं तिनंच उघडतं. याप्रमाणे तो भगवान प्रभू रामचंद्रांना शरण आला. देवा चुकलं, असं पाप पुन्हा नाही करणार, एवढं आवरून घ्या. भगवान प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, कावळ्या, माझ्या हातून सुटलेलं शस्त्र वाया जाणार नाही. त्याच्यामुळे तुझं एक बुबुळ नष्ट होईल आणि दुसरा वर देतो, एकच बुबुळ 2 खाचातून काम करेल. बुबुळ एकच आहे, गरगर फिरवतं ते. तसं जग अत्यंत विनाशी आहे महाराज. विनाशी जगाकडे संतांना तुम्हा आम्हाला न्यायचं नाही. एक जागतिक विद्वानांची परिषद भरली होती. त्यात प्रश्न असा निर्माण केला, जगात काय बदलत नाही. किती सुंदर प्रश्न आहे. जगात काय बदलत नाही, कोणाला सांगता येईना. एक संशोधक उठला, सांगितलं मी सांगतो याचं उत्तर. सांगा. त्याने उत्तर सांगितलं, जगात बदल बदलत नाही, लक्ष दिल्याशिवाय कळत नाही. बदल बदलतच राहतो, सारखा बदल, सारखा बदल, सारखा बदल. दुनिया में जो कुछ मजे है हर आगाज कमना होंगे, लेकिन अफसोस एक है एक दिन हम ना होंगे. सारखा बदल चालू आहे महाराज. आणि बदलाच्या नाशवंताकडे संतांना तुम्हा आम्हाला न्यायचं नाही. एक साधा प्रश्न आहे महाराज. वैज्ञानिकांना बॉम्ब तयार करायचा होता आणि त्या बॉम्बला हिऱ्याचं भस्म पाहिजे होतं. आता हिरा कशाला म्हणतात? वाचे मारिता जो आयरन उठून बडवला तर तो फुटत नाही, फुटला तर नकली. असा कठीण हिरा आणि त्याचं भस्म तयार करायचं, काय करावं? वेद पाहिले, शास्त्र पाहिले, जगातले विद्वानांची पुस्तकं पाहिली, जगद्गुरु तुकोबारांची गाथा हातात पडली आणि त्यात अभंग पाहायला गेला. पहिलंच शरण आहे, ढेकणाच्या संगे हिराजू भंगला, कुसंगे नाडला साजू. त्याचा दृष्टांत म्हणून दिलंय हो. त्याचा परिणाम त्यांना हिऱ्याचं भस्म करता आलं. आणि म्हणतात, ज्याने हे बनवलं त्याने तुकोबारांचं मंदिर बांधलंय आणि महाराजांची बी साजरी करतात. ज्यांच्या सहज बोलण्यामध्ये जगाचे नियम सहज आहेत, पण त्यांना जगाकडे न्यायचं नाही. तुम्हा आम्हाला त्यांना तुम्हा आम्हाला जगन्नाथाकडे न्यायचं आहे. मग भौतिक नियम वेगळे, दुसरे दैवी नियम. दैवी नियम बरेच आहेत महाराज. कमीत कमी ग्रस्ताश्रमी माणसानी लघवी संडास करत असताना पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे तोंड करू नये. भगवान सूर्यनारायण शाप देतात. आता मुंबईसारख्या ठिकाणी जर भांड जर असलं पूर्व पश्चिम तर तिरपा बसावं, काय बिघडलं. पण पूर्व पश्चिम बसू नये, नियम आहे. झोपायचं झालं कसं झोपावं याला सुद्धा नियम आहे. प्राक्षिरो जायते विद्या. पूर्वेकडे डोकं करून झोपलो तर विद्या प्राप्त होण्याकरता सहाय्यभूत होतं. पश्चिमेकडे डोकं करून झोपलो तर चिंता प्राप्त होते. दक्षिणेकडे डोकं करून झोपलो तर आयुष्य आणि धन वाढतं. आणि उत्तरेकडे डोकं करून जर झोपलो तर लवकर मृत्यू होतो. नियम आहेत महाराज. साधू संतांनी विज्ञानाच्या पलीकडचे नियम आहे आपल्याला सांगितले. बरेच नियम आहेत. सगळे नियम सांगत बसेल तर कीर्तन बाजूला राहील. दैवी नियम, दैवी नियम याला दैवी नियम म्हणतात. आणि आध्यात्मिक नियम, अध्यात्म म्हणजे जगाच्या बुडाचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानापर्यंत जाऊन नियम. पहिले कोठे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही, कानोबा तेरे तेरे ते ते एक ढालगज निर्माण झाली, त्याने एवढी ख्याती केली. आध्यात्मिक नियम आहे, दैवी नियम आहे. तुम्हा आम्हाला दैवी नियमाची गरज आहे.
कारण सध्या आपण भौतिकत्वामध्ये आहोत. भौतिकत्वातून दैविकत्वाकडे जायचं आणि दैविकत्वाकडून अध्यात्माकडे जायचं. छोटंसं उदाहरण सांगतो आपल्याला. 750 वर्षापूर्वीचा काळ. प्रेममूर्ती नामदेव महाराजांचा अवतार झाला होता आणि वयाच्या 5व्या वर्षी ज्यांनी पांडुरंग परमात्म्याला दूध पिणं भाग पडलं. नवे नवे कीर्तन करत असताना मंदिर फिरवलं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला. फिरविले जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला. नामदेव महाराज जेव्हा औंढ्या नागनाथला भजन करण्याकरता कीर्तन करण्याकरता गेले, अधिकार माहीत नसल्यामुळे लोकांनी मंदिराचा समोरून त्यांना धुडकून लावलं आणि मग नामदेव महाराज मंदिराच्या पाठीमागे गेले आणि परमात्म्याचं भजन करू लागले. इतिहास सांगतो, भगवान औंढ्या नागनाथचं मंदिर आहे, मंदिरच फिरलं. आज आपण जर गेलात तर नंदी मागे आणि भगवान महादेवांचं मंदिर बाजूला आहे. कशाची ताकद आहे? ही दैवी ताकद आहे. भौतिकत्वातून दैविकत्वाकडे आणि दैविकत्वाकडून अध्यात्माकडे. जरी नामदेव महाराजांचं एवढं सामर्थ्य होतं, परंतु आध्यात्मिकत्वाकडे मात्र तेवढं पोच नव्हती. इतिहास माहिती आहे आपल्याला. वाळवंटातलं कीर्तन आणि कीर्तन संपल्यानंतर मुक्ताबाई उठल्या, बसा साधू सांगता हो बसा, आज परीक्षा घ्यायची आहे. आणि परीक्षक नेमले वैरागरागरसी गोरोबा काका महाराज. गोरोबा काका महाराजांनी हातात थापटणं घेतलं, डोक्यावर मारत चालले. कल्पना करा, निवृत्तीनाथ बसलेले होते, त्यांच्या डोक्यावर मारलं. ज्ञानोबाराय बसले होते, त्यांच्या डोक्यावर मारलं. सोपान काकांच्या डोक्यावर मारलं. सगळ्यांच्या डोक्यावर मारलं. आणि जेव्हा नामदेव महाराजांच्याकडे आल्या, त्या नामदेव महाराजांनी हात पुढे केला, हो बाबा, कुठली पद्धत आहे परीक्षा घ्यायची? परीक्षा घ्यायच्या पद्धती आहेत. तोंडी परीक्षा, शलाका परीक्षा. शलाका परीक्षा म्हणजे कल्पना करा, असा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, एक काडी घ्यायची, ते काडी अशी घालायची मध्ये, जिथं काडी जाईल तिथला प्रश्न विचारायचा. याला म्हणतात शलाका परीक्षा. अवघड होतं महाराज जुन्या काळात. त्या काळात कॉपी तर करता येतच नव्हती, अजिबात नाही. निष्णात म्हणजे निष्णात. नामदेव महाराजांनी हात पुढे केला, हो बाबा, कुठली पद्धत आली? परीक्षा घ्यायला निघाले. नाही, अजिबात नाही मारायचं आपल्या डोक्यावर. कौरोबा काका महाराजांनी निकाल जाहीर केला, सगळे पक्केत, एवढंच मडकं कच्च आहे. हा, कच्च म्हणतात. पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगा, त्या गोरोबा काकाने मला कच्च ठरवलं. भगवान हसले. सांगितलं, नामदेवा, त्यांचा जो निकाल आहे तो निकाल पूर्णपणे स्वच्छ निकाल आहे. खरंय ते,
काय करे? अरे नामदेवा, मला तू ओळखत नाहीस. काय ओळखत नाही? परीक्षा केंद्र निवडलं. पंढरपूरला रेल्वे स्टेशन जवळ पद्मावती तळ आहे, ते परीक्षा केंद्र. तिथे जा, मी येईन आणि मला ओळख. पांडुरंग परमात्म्याने 3 रूपं वेगळी वेगळी बदलली, पण नामदेव महाराज ओळखू शकले नाहीत. जेव्हा 3रं रूप बदलून नामदेव महाराज ते ओळखू शकले नाही, तेव्हा भगवान पांडुरंग परमात्म्याने 3ऱ्या रूपामध्ये आपलं रूप प्रकट केलं आणि सांगितलं, नामदेवा, अरे 3 वेळेला आलो पण मला तू ओळखू शकला नाहीस. आता मला ओळखण्याची शक्ती प्राप्त होण्याकरता तू औंढ्या नागनाथला जा. विसोबा खेशर आहेत, ते तुला ही परीक्षा देतील. गेले. विसोबा खेशर आडवी झोपले होते. आजही मंदिर आहे तिथं. आणि पाय भगवान शंकराच्या पिंडीवर. नामदेव महाराजांनी पाहिलं, हे गुरु माझे, ज्यांना देव कळना, देवाच्या डोक्यावर पाय ठेवला, कमीत कमी काढायला हो बाबा, देवाच्या डोक्यावर पाय ठेवला तुम्ही, काढा ना बाजूला. विसोबा खेशर म्हणाले, बाळ, अरे मला उचलत नाही रे, थकलो, तो पाय उचल आणि बाजूला ठेव. नामदेव महाराजांनी पाय उचलायचा, बाजूला ठेवायचा, खालून लिंग तयार व्हायचं. गोल चक्र फिरवलं, खालून लिंग तयार व्हायचं. आणि मग लक्षात आलं की भगवान परमात्म्याला आपण एक दिवशी समजत होतो, तो सर्व व्यापक आहे. सर्व सत्ता आली हाता, नामयाचा खेचर दाता. भौतिकत्वातून दैविकत्वाकडे, दैविकत्वाकडून अध्यात्माकडे. विठ्ठल अध्यात्म याचा अर्थ असा, जे नावानं म्हणा, विशिष्ट आकारानं म्हणा असतं ते अध्यात्म असं नाही. अध्यात्म आपल्या आत आहे आणि आपल्या आत असणार जे काही अध्यात्म आहे ते आपल्याला जाणीव झाली पाहिजे. तुझा ही तुझ पासी परी तू जागा चुकलासी, चिवडवून अशी तुझ्या घरच्याने केली. आपलंच आत आहे पण आपल्याला ओळखू येत नाही, ते ओळखलं आलं पाहिजे. आणि ओळखण्याकरता साधन आहे. साधना करता करता पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर मग तो सिद्ध होतो. असे सिद्ध किती आहेत? 84 आहेत. कुठे आहेत? आळंदीला सिद्ध भेटत. असे सिद्ध आहेत. सिद्धांचा ईश्वर तो सिद्धेश्वर. आळंदीला ज्ञानोबारांच्या समाधीच्या जवळ सिद्धेश्वराचं स्थळ. आणि एक सामान्य नियम आहे, कुठलंही सिद्धेश्वराचं आपण रूप पहा, भूपृष्ठाच्या खालीच असतं ते. अजूनही माझी सांगितलेली परीक्षा तपासत राहा. कुठलंही सिद्धेश्वराचं रूप जे जमीन आहे, जमीन लेवलच्या खालीच असतं. आता इथं पाहिलं आपण किती खाली आहे महाराज, सिद्धेश्वर. तेव्हा सिद्ध अशा प्रकारची अवस्था प्राप्त होते. आणि ती सिद्ध अवस्था प्राप्त होण्याकरता काही साधना करावी लागते. जगात कोणतंही सहजासहजी मिळत नाही महाराज. तपे विन दैवत तिथल्या विन प्राप्त, भुजे विन हित कोण सांगे. साधना करावी लागते. आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सिद्ध अवस्था प्राप्त व्हावी इच्छा आहे. कळत आणि न कळत दोन्ही. काहींना कळते, जे परमार्थाला लागले त्यांना कळतं की आपल्याला सिद्ध अवस्था हवी आहे. आणि जे लागले नाहीत त्यांना सुद्धा सिद्ध अवस्था हवी आहे. कुठलाही नास्तिक माणूस माझ्या पुढे उभं करा, त्याला मान्य करावं लागेल की मला देव पाहिजे. कारण का? देव म्हणतात कशाला हेच त्याने अभ्यास केलेला नाही. देवाच्या स्वरूपाचं वर्णन, ज्याच्या स्वरूपात सत्य, ज्ञान आणि आनंद हे 3 एकत्र जिथे, तो देव आहे.
सत्य ज्ञान आनंद अनंत गगनाचे ब्राह्मण नाही. सत्य हे परमात्म्याचं स्वरूप आहे, ज्ञान परमात्म्याचं स्वरूप आहे आणि आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. तिन्ही एकत्र. माणसाच्या वेळेकडून सत्याची आवश्यकता आहे महाराज. असा कोणता नास्तिक आहे त्याला सत्य आवडत नाही, खोटंच आवडतं? हा बोलताना सुद्धा म्हणतात अरे खरं बोल. एखादा जर खोटा बोलायला लागला तर काय म्हणतात त्याला? खरं बोल. एखादा गुन्हेगार आहे आणि गुन्हा केल्यानंतर तो जोपर्यंत आपल्या बुद्धीमध्ये असतो तो खरं बोलत नाही, त्याला हृदयात न्यावं लागतं. हे पोलीस क्षेत्रात समजतं. एखादा गुन्हेगार गुन्हा कबूल करत नाही का, मग त्याला इंजेक्शन देतात, नार्को टेस्ट. खोटं बोलू शकत नाही, तो खरंच बोलतो. सत्य माणसाला हवंय मला. कोण असा माणूस की मला खोटं पाहिजे म्हणणार आहे? जगात अजून जन्मला नाही, जन्मत नाही, जन्मणार नाही. सत्य हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आम्ही एका दृष्टांतानं सांगत असतो. एकाची मुलगी उपवर झाली म्हणजे लग्नाला आली. आल्यानंतर एक स्थळ कळालं. त्या स्थळाच्या ठिकाणी गेला पाहायला. मुलाला 50 एकर जमीन वाटायला येते. आनंद आहे. मुलगा डबल ग्रॅज्युएट आहे, ज्ञान आहे. आणि मुलीच्या बापानं सांगितलं आता आम्हाला मुलगा दाखवा. म्हणजे मुलगी दाखवण्याची तारीख देतो. बाप थोडा लपवत होता. लपवायला लागला की त्याची शंका बळकट झाली. नाही 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 नाही, मुलगा पाहिल्याशिवाय मुलगी पाहण्याची तारीख देणार नाही. आणि मग असा आग्रह धरल्यानंतर तो मुलगा समोरून आणून बसवला. मुलीच्या बापानं पाहिलं टीव्हीच्या 3ऱ्या पायरीवर. देईल का मुलगी? अशाला मुलगी द्यायची म्हणजे कुंकाचा करंडा द्यायचा का बुक्क्याची डबा द्यायचं कोणास ठाऊक. देणार नाही. सत्य पाहिलं त्याने, सत्य. चला म्हटलं आता आपण एक काम करू, पुढचं स्थळ पाहायला मिळालं तर आपण सत्य पाहू, म्हणजे मुलगा अगोदर पाहू, नंतर ज्ञान पाहू. दुसऱ्या ठिकाणी गेला. पहिल्यांदा आम्हाला मुलगा दाखवा. मुलगा चांगला अशा प्रकारचा गोरा गोमटा आरोग्य संपन्न पाहिला. सत्य लक्षात आलं आणि संपत्ती भरपूर आहे. आनंद लक्षात आला. काय शिकलाय? अजून शाळेत गेलाच नाही. सहीचा निशाणे, डाव्या हाताचा अंगठा, घागरगडचा सुभेदार. शहाणाबाद देईल का मुलगी अशा अडाण्याला? नाही देणार. काय कमी पडलं? ज्ञान कमी पडलं. चला म्हणलं आता पुढचं स्थळ पाहत असताना पहिला मुलगा पाहायचा, त्याच्यानंतर त्याचं शिक्षण पाहायचं आणि नंतर त्याची संपत्ती पाहिजे. 3रं ठळ गाठलं. मुलगा चांगला आरोग्य संपन्न, ज्ञान, डबल ग्रॅज्युएट. आता संपत्ती सांगा म्हणली याची. संपत्तीला काय इंचभर जमीन नाही, मालकीचं घर नाही, कुठली नोकरी नाही, सुशिक्षित बेकार, आनंद नाही. मला असं म्हणायचं, कोणता नास्तिक आहे की तो नास्तिक सत्य नको म्हणणार आहे, ज्ञान नको म्हणणार आहे आणि आनंद नको म्हणणार आहे? फक्त त्याचं वैर आहे देव शब्दाशी. देव नकोय. सत्य पाहिजे, ज्ञान पाहिजे, आनंद पाहिजे. आमचे संत मंडळात 3 एकत्र होता तो देव आहे ना. तुला देव शब्दाचं वावड आहे. एक राजा होता आणि त्याने पोपट पाळला होता. फार प्रेम त्याच्यावर. काही पाळतात, प्रेम करतात. कुत्र पाळतात, मांजर पाळतात, कबूतर पाळतात, पोपट पाळतात, खूप प्रेम करतात. पुढच्या जन्माची तयारी. म्हणजे प्रेम करावं पण फाजील करू नये. फाजील प्रेम केल्यानंतर आपल्या देशाला ज्या राजाचं नाव मिळालं
त्या राजाचं काय झालं? जडभरत राजा हरणे गर्भा गेला, घाला तो घातला वासने. याच्या गरजा पूर्ण कराव्यात प्रेम करू नये. पण राजाचं प्रेम त्या पोपटावर फार होत. दुर्दैवाने शेजारच्या राजानं आक्रमण केलं होतं आणि युद्ध करण्याकरता युद्धभूमीवर जावं लागलं. पण आता पोपटाला न्यायचं कसं? पोपट सांभाळ समिती स्थापन केली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, वार्ताहर, आणि सांगितलं रोज मला पोपटाची बातमी आली पाहिजे. आणि त्या राजाने एक प्रतिज्ञा केली होती, पोपट मेला असं कोणी मला सांगितलं की त्याचं शिर तिथंच उडवणार. असं विचित्र प्रेम होत. युद्ध लांबलं, रोज पोपटाच्या बातम्या जायच्या. दुर्दैवाने पोपट मेला. आजची बातमी कोण नेणार? कोण जीवावर उदार आहे? राजानं ठरवलं पोपट मेला सांगणाराच देशीर उडवून टाकणार आहे मी. कोणी जाईना महाराज. समितीनं 10 लाखाचं बक्षीस जाहीर केलं. आजची बातमी घेऊन जाणाराला 10 लाख रुपये देण्यात येतील. कोणी जाईना, पण एक म्हातारा आलं काठी टेकत, बाबा तुमचा निरूप कोणी नेईना ना, पठ्ठ्या घेऊन जातो. समितीने विचार केला, पिकलेलं पान आहे. काय ऐकून अष्टक महाराज, माणसं पिकलेल्या पानावर फार उदार असतात. पिकलेलं पान जाऊ दे. ₹10 लाख घेतले. युद्धभूमीवर गेला. सांगितलं सरकार, पोपटाची बातमी घेऊन आलो. मग सांगा कसं काय? पोपटाने आज पाय लांबवलेले आहेत, डोळे उडत नाही, हालत नाही, चालत नाही, बोलत नाही, पडून आहे. राजाने विचारलं मग मेला काय? ते तुम्ही म्हणा. मेल्याची लक्षणं सांगितली, पण मेला नाही म्हटलं. कारण राजा मेला म्हटलं की मारणार आहे. या नास्तिकाचं तसंच आहे महाराज. यांना फक्त देव नको आहे. विठ्ठल कोणाला नको सत्य, ज्ञान आणि आनंद? पोंडेचेरीचे महर्षी अरविंद घोष म्हणतात, सच्चिदानंदाच्या पलीकडे आतापर्यंत कुणी गेला नाही, जात नाही, जाणार नाही, जाण्याची शक्यता नाही. अशी जी सच्चिदानंद अवस्था आहे त्याला प्राप्त करण्याकरता त्याचं संतांनी नाव ठेवले देव. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून नामाचे 2 प्रकार आहेत, सामान्य नाम, विशेष नाम. सामान्य नाम देव, पांडुरंगाचं रूप असू द्या, भगवान सिद्धेश्वराचा असू द्या, भगवान रत्नेश्वराचा असू द्या, भगवान दत्तात्रेयाचा असू द्या, देव. देव नाव सगळ्याला चालतं, पण राम नाव सगळ्याला नाही चालणार. कृष्ण नाव त्याच अवताराला चालेल, दत्त नाव त्याच अवताराला चालेल. ते विशेष नाम आहे. विशेष नाम आणि सामान्य नाम दोघांमध्ये फरक आहे. विशेष नामाचे विशेष फायदे असतात. तिकडं वळत नाही मी, माझा वेळ जाईल तिकडं. किंवा ज्याला देव म्हणतात तो देव सर्वांना हवाय ना. मग कोण देवाला स्वीकारू शकतो? त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. दैवी नियम सांगतात. दैवी नियम. देवाला त्यानेच आपल्या बळाने धरलं म्हटलं की पळणाऱ्याला धरणं असतं. धरणं शब्द कधी येईल? जो पळतोय त्या पळणाऱ्याला धरणं शब्द येतो. मग देव पळतो का? पळतो याचा अर्थ असा, या जगाच्या स्वरूपात असताना सुद्धा सामान्य माणसाला तो अनुभवाला येत नाही. नवे लपणं हे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराज चांगदेव 65 ग्रंथामध्ये पहिल्याच ओवीमध्ये लिहितात, स्वस्ति श्री वटेश जो लपवणे जगदाभास
दावी मग ग्रास प्रगटला करी. परमात्मा लपतो महाराज, उपाधीच्या आत लपलेला आहे, सूक्ष्म आहे. सूक्ष्मत्वा तदविज्ञेयम दूरस्थम चांतिकेच तत्. सगळं चिंतन आपल्याला नाही म्हणता येणार. भगवान अति सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म वस्तू अनुभवाला येण्याकरता काही महत्वाच्या गोष्टी लागतात. साधा प्रश्न आहे, या मंडपात टीव्हीच्या दृश्यलहरी आहेत का नाहीत? होय बाळा, टीव्हीच्या दृश्यलहरी आहेत, मग दिसत का नाही? खेचून प्रगट करणारं मशीन नाही. ते मशीन असलं मग त्या लहरी दिसतील. रेंज आहे की नाही मोबाईलला? आहे. दिसते का रेंज? नाही दिसत. रेंज आहे का नाही पाहण्याकरता मोबाईलचं टच केलं की मग कळतं आहे का नाही. एक सामान्य काही गोष्टी पाहण्याकरता जर काही महत्वाची योग्यता लागते तर भगवान परमात्म्याला प्रगट करण्याकरता विशिष्ट हृदय लागतं महाराज. ज्या हृदयात भगवान परमात्मा प्रगट होऊ शकतो ते हृदय कसं आहे? महाराज म्हणतात, त्याने आपल्या बळाने परमात्म्याला धरला. बळ शक्ती खूप प्रकार आहेत त्याचे. शारीरिक बळ, बौद्धिक बळ, अर्थबळ, सत्ताबळ, तपबळ, ज्ञानबळ, भक्तिबळ. किती झाले? सगळे बळ सांगत बसेल तर वेळचं बळ राहणार नाही. शारीरिक बळ, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. संसार किंवा परमार्थ करण्याकरता शारीरिक बळ लागतं महाराज. तुकोबारा देवाला प्रार्थना करतात, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. शारीरिक बळ लागतं. नुसतं शारीरिक बळ असून चालत नाही, धैर्याचं बळ लागतं. वेड्याच्या इस्पितळामध्ये काही फार जाडजूड माणसं असतात, पण प्रपंचातली एखादी घटना विरोधी घडली की त्यांचं डोकं बदलतं आणि वेड्याच्या इस्पितळामध्ये त्यांना जावं लागतं. कोणतं बळ कमी पडलं? धैर्याचं बळ कमी पडलं, बुद्धीचं बळ. कुठल्या अडचणीच्या वेळेला काय करावं हे बळ बुद्धीचं बळ आहे. ज्या काळात आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माननीय शंकरराव चव्हाण होते, वर केंद्र सरकारमध्ये इंदिरा गांधी होत्या आणि त्यांनी शेतीला शिलिंग आणलं, मर्यादा आणली. मर्यादा कोरडवाहू जमीन 50 एकरच्या पुढे राहणार नाही. कोणाकडे असेल ती काढून घ्यायची आणि सरकार काही घटकाला वाटून टाकायचं. आमच्या गावामध्ये एक व्यक्ती होती, त्यांना 100 एकरच्या अधिक जमीन होती. घरातल्या सगळ्या माणसाच्या नावानं जमिनी तयार झालेल्या होत्या, काही जमीन उरली होती. शिलिंगला जाऊ नये याच्याकरता त्यांनी एक बुद्धी चालवली. पत्नी गर्भवती होती आणि त्या गर्भाला नाव दिलं, एक नाव दिलं उमा. मुलगा जन्माला, आपला मुलगी जन्मली उमा, आणि मुलगा जन्माला पुढे कांत जोडायचं, उमाकांत. 1 इंच जमीन गेली नाही मला. बुद्धी चालवली, बुद्धी. प्रपंचाच्या बाबतीमध्ये संपत्ती सांभाळण्याकरता सुद्धा बुद्धीचं बळ लागतं. नंतर सत्तेचं बळ लागतं. असेल सत्ता तर मिळेल मत्ता, नाहीतर लाता. सत्तेचं बळ लागतं. मग सत्तेचं बळ आहे, तपाचं बळ नसेल तर रंक होती राजे यमाची ये घरी, आचरणे बरी नाही आचरणे बरी नाही म्हणून
आचरणे बरे नाही म्हणून रंग होती रंक होती राजे यमाशी घरी, आचरणे बरी नाही मग. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढता कुडी प्राणा. ओढाळ सापडे जैसे धान्या, थोर यातना धरी येतो. आहे सत्तेचं बळ, पण तपाचं बळ नाही. सत्तेच्या बळाबरोबर तपाचं बळ सुद्धा पुढचं बळ आहे. छोटा प्रसंग आपल्या देशातला. वशिष्ठ अरण्यामध्ये राहत होते आणि विश्वामित्र राजे होते. रात्रीची वेळ, विश्वामित्र वशिष्ठांच्या अंगणात गेले. नियम असा आहे, अतिथी देवो भव. न सांगता आपल्या घरी कोणी अचानक आला त्याला अतिथी म्हणतात. एक काळ असा होता आपल्या देशामध्ये, स्वयंपाक तयार झाल्यानंतर घर मालकाने बाहेरच्या दारापुढे उभं राहायचं. गायीची धार काढण्याकरता जितका वेळ लागतो तितका वेळ उभं राहायचं. आणि अपरिचित मनुष्य दिसला त्याला प्रेमाने बोलवायचं, जीव घालायचं. त्याला म्हणतात अतिथी पूजा. आता हॉटेलचं युग आहे, त्यामुळे अतिथी पूजा राहिली नाही. अतिथी देवो. विश्वामित्र अतिथी आलेले बरोबर 2000 सैन्य आणि वशिष्ठांच्याकडे आले. 10व्या अध्यायामध्ये चिंतन आहे. नराणांच्या नरेंद्रोहम वैनतेयश्च पक्षिणाम. माणसात राजा भगवान परमात्म्याची विभूती. 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं, राजा ही माझी विभूती आहे. वशिष्ठांनी विचार केला, आपल्या घरी राजे आले, त्यांचा सत्कार झाला पाहिजे. विश्वामित्राला सांगितलं, तुम्ही राजे माझ्या घरी 2 घास खाल्ल्याशिवाय तुम्ही जायचं नाही. विश्वामित्र म्हटले, मी एकटा नाही, माझ्याबरोबर 2000 सैन्य आणि सगळ्यांना सोडून मी भोजन करत नाही. हो, काही लोकांचे ड्रायव्हरला डाब्यावर खावं लागतं आणि मालक मेजवानी खातात. मला तसं जमत नाही. 2000 सैन्य माझ्याकडं. वशिष्ठाने सांगितलं, विनंती करतो, फक्त जवळ गंगा वाहते, जाऊन स्नान करा आणि या. तुमचं 2000 सैन्य जीव घालतो. वशिष्ठांच्या अंगणामध्ये एक नंदिनी होती, तिला कामधेनू म्हणतात. वशिष्ठांनी त्या नंदिनीला विनंती केली, बाई 2000 सैन्य, मंडप तयार करा, चांगला स्वयंपाक तयार करा, वाढणारे तयार करा, पाट टाका, रांगोळ्या घाला, आसनं टाका, सगळी तयारी करा. विश्वामित्र आणि सैन्य स्नान करून येईपर्यंत सगळं तयार. विश्वामित्र विचार करतात, हे मला जमत नाही, या लंगोटीवाल्याला कसं काय जमलंय. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर वशिष्ठांना विचारलं, का हो, हे अरण्यामध्ये तुम्हाला कसं काय जमलं. त्या वशिष्ठांनी आपल्या अंगणात असणारी नंदिनी कामधेनू, तिकडे बोट दाखवलं, तिचं सामर्थ्य आहे. जे मागावं, जेव्हा मागावं तेव्हा ती तयार करून देते. विश्वामित्राने सांगितले, अशी नंदिनी तुम्हाला काय करायचंय, लंगोटीवाल्याला. आम्हाला राज्य चालवायचंय, आम्हाला देऊन टाका. आमच्या लहानपणामध्ये कविता होती, पाहिले ते मागू नये, शिवी कोणा देऊ नये. काय चांगल्या कविता होत्या महाराज. दुसऱ्याची वस्तू पाहिली तर मागू नये. विश्वामित्र मागायला लागले, द्या मला ही नंदिनी. वशिष्ठांना अवघड वाटायला लागलं. खाल्लं ते खाल्लं आणि पुन्हा घराची वासे मोजायला लागलं. सांगितलं, राजे तुम्हाला पाहिजे नंदिनी. हा पाहिजे, तिच्या मनात असलं ते घेऊन जा. विश्वामित्र आले, नंदिनीला दोर लावला आणि ओढायला लागले. नंदिनी केविलवाण्या डोळ्याने वशिष्ठांच्याकडे पाहू लागली. काय करू आता, कारण याच्याकडे एवढं पुण्य नाही की मी याच्या अंगणात जाऊन काम करावं.
तेव्हा वशिष्ठाने सांगितलं, बाई तुझ्या मनात जसं वाटेल तसं कर. कर म्हटल्यानंतर नंदिनीच्या अंगातून सैन्य भराभर बाहेर पडायला लागलं. विश्वामित्राचं सैन्य आणि नंदिनीच्या अंगातून निघालेलं सैन्य, दोघांचं तुंबळ युद्ध झालं. विश्वामित्र हारले आणि हारल्यानंतर विश्वामित्र वशिष्ठांना म्हणतात, धिक बलम धिक क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम बलम एकेन ब्रह्मदंडेन सर्वास्त्रांनी हाताने. माझ्या बळाला धिक्कार असो, तुमच्या तपाच्या बळामुळं माझं सगळं सैन्य परास्त झालं. बळ कोणतं मोठं आहे? तपाचं बळ मोठं आहे. आता तपाचं तरी बळ कायमचं शेवटचं मोठं आहे का? नाही महाराज. करिता तपे काम क्रोध खवळते, त्या नित्य ज्ञाने अभिमान वाढते. तप करत असताना क्रोध येतो आणि क्रोध आल्यानंतर तपाचं सामर्थ्य नष्ट होत, तपाचं बळ कमी पडतं. महाराज आहेत दृष्टांत. तपाच्या पेक्षा ब्रह्मज्ञानाचं बळ मोठं आहे. ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो आपल्या जीवनातून जीवनमुक्त होतो. पण ब्रह्मज्ञानाचं बळ शेवट मोठं नाही. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला अहंकार निर्माण होतो. नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगी अज्ञानापाठी, सज्ञानाची झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की ताठा अंगात येतो आणि माणूस अहंकारी बनतो. वास्तविक विद्या विनयेन शोभते. माणसाने विद्वान असावं पण विनय असावा. त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट आहे, किती जरी आपण विद्वान झालात तरी आपलं पुण्य सांभाळ करण्याकरता कोणी नमस्कार केला तर त्याला प्रतिनमस्कार करावा. आपली संस्कृती आहे महाराज. काही माणसं पाय जोडून उभं राहतात, लोक येतात, पाया पडतात, निघून जातात, पण हात सुद्धा जोडत नाहीत. मकाच्या बुरकुंडासारखं ताट राहतात. संपत पुण्य महाराजांचं क्षीण होतं, क्षीण. ब्रह्मज्ञानाच्यामुळे अहंकार तयार होतो आणि अहंकार तयार झाला की पुण्याचा नाश होतो. आता राहिलं शेवटचं बळ, भक्तीचं बळ. भावा पुढे बळ नाही कोणाची सबळ, करी दिवावरी सत्ता कोण त्याहुनी परता. भावनेचं बळ सगळ्यात मोठं आहे. तुकोबाराय म्हणतात, देव भावनेच्या बळाने आकळला जातो. देवतेही बळे धरिला सायासे. काय सायास करावं लागले? करोनिया नाश उपाधीचा. तिचा नाश कसा करायचा ही आणखी चिंता नाही. 11:15 वाजलेले आहेत. मला विजयकुमारजी आणि संतोषजी यांचं म्हणणं आहे, 1 तासच करा. कसं शक्य हो 1 तास? नाही. एकदा कोरोनात गाय गेली, थोडंच का थोडं खाईल का ते? तसंच आहे महाराज. कीर्तनकार एकदा रंगात आला मग नाही जमत ते. तेव्हा आपण अर्ध्या चरणाचा विचार केलाय, पुढच्या चरणाचा विचार करू. तत्पूर्वी भगवंताचं भजन करू. विठोबा कुमार
फळ प्राप्त होण्याकरता उपाधीचा नाश करावा लागतो. आता याच्यात उपाधी म्हणजे काय, नाश करणं म्हणजे काय, नाश करण्याकरता काय करावं लागतं, हा थोडा चिंतनाचा महत्वाचा भाग आहे. उपाधी तिला म्हणतात शास्त्रीय चिंतन आहे. उपसमीपे स्थिते वस्तूनी या स्वधर्मम आदत्ते तिला उपाधी म्हणतात. जवळच्या वस्तूला आपला धर्म लागते तिला म्हणतात उपाधी. आता माझ्या पुढे मोठे मोठे विद्वान लेखक बसलेत, भांगडे डॉक्टर सारखे. उपाधीचे दोन प्रकार आहेत, कार्य उपाधी आणि कारण उपाधी. ही पंचमहाभूत कार्य उपाधी आणि निर्माण करणारी माया कारण उपाधी, यांचा नाश करायचा. कसा नाश व्हायचा, कल्पना करा, एखादं मडकं आहे आणि मडक्याचा नाश करायचा ठरला. 4-2 मित्रांनी ठरवलं मडक्याचा नाश करायचा. जो मडक्याचा नाश करील 5,000 रुपयाचं बक्षीस. एक जण उठला, काठी घेतली आणि मडक्यावर टोला मारला. झाला मला नाश. अरे नाश नाही झाला, रूपांतर झालं. मडक्याचं रूपांतर खापरात झालं. तिसरा उठला, मी करतो नाश. दगड आणला, सगळी खापरं शिजली. झाला का नाही नाश? नाही नाश झाला. खापराचं रूपांतर मातीत झालं. पुन्हा एक जण उठला, करतो मला नाश. जवळ पाण्याची विहीर होती, त्या टाकून दिलं ते माती. अरे नाश नाही झाला, विहिरीच्या तळाशी जाऊन बसली. एक मडक्याचा जर नाश करता येत नाही तर जगाचा नाश कसा करणार महाराज? नाश करण्याची पद्धती भिन्न आहे. कार्योपाधीचा नाश करायचा याचा अर्थ असा, काही गोष्टीचा नाश करण्याचे नियम वेगळे. आज्ञाभंगो नरेंद्राणाम विप्राणाम मानखंडनम प्रतक्षय्याच नारीणाम अशस्त्रवदमुच्यते. राजाच्या आज्ञेचा भंग करणं, शस्त्रा वाचून राजाचा वध आहे. विप्राणाम मानखंडनम, विद्वान माणसाचा भर सभेमध्ये अपमान करणं, शस्त्र वाचून वध आहे. प्रतक्षय्याच नारीणाम अशस्त्रवध मुच्यते, पत्नीचा कायमचा त्याग करणं, शस्त्र वाचून वध आहे. ही वध करण्याची पद्धत आहे. तसं उपाधीचा नाश करायचा म्हणजे काय करायचं, याच्यातलं आकर्षण संपलं पाहिजे महाराज. ते काही असो, पद, पदार्थ आणि प्रतिष्ठा, या तिन्हीतलं आकर्षण संपलं पाहिजे. माणूस कुठे पदात तरी अडकतो, काही पदार्थात तरी अडकतात आणि काही पदार्थामध्ये तरी अडकतात. पद, पदार्थ आणि प्रतिष्ठा, मोठेपणा, याच्यात तरी अडकतात. तिघातून बाजूला गेलं पाहिजे. पदापासून बाजूला जाऊ. पद आज आहे आणि उद्या नाही. आता हे दोघे मृदंग वादक आहे, यांची खांदी पालट झाली, ठीक आहे, आमची करत नाहीत, असू द्या. पण असं मला म्हणायचं आहे, देवाने जर तुम्हाला आयुष्य दिलं, 95 वर्षाचं आयुष्य दिलं, तर असं वाजवाल का? 95 वर्षी नाही, नाही वाजवणार. मग त्यावेळेला म्हणावं लागलं, माझी मृदंग वादक. माझी मृदंग वादक. गायक असतील, 95 वर्षाचं वय मिळालं, गाईल का चाल? माझी गायक. एखादा श्रीमंत, श्रीमंती संपली, माझी श्रीमंत. एखादा विद्वान आहे, 60 वर्षाच्या पुढे आला, साठी बुद्धी नाठी, माझी विद्वान. सध्या माझी शब्दाला फार किंमत आली महाराज. एखाद्या मंत्र्याचं पद जरी गेलं तर माझी मंत्री असं नाव लावतात. वैकुंठवर्षी हरिभक्ती म्हणून गुरुवारी दुंडा महाराज म्हणायचे, माझी पद लावणं म्हणजे एखाद्या विधवा स्त्रीनं माझी सौभाग्यवती. राहत नाही, टिकत नाही. पद, पदार्थ आणि प्रतिष्ठा, तिन्ही गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत आणि याची नजर पाहिजे महाराज. फक्त कुठल्याही प्रकार वस्तूकडे नजर अशी असेल.
एरते माईके दुःखाची एरते एरते मायेके दुःखाची जनती एरते मायेके दुःखाची जनती माईके दुःखाची जननी रते माईके दुःखाची जननी मायेके दुःखाची जननी एरते मायेके दुःखाची जननी नाही आदी अंती अवसान आदी अंती अवसान रते माईके दुःखाची जननी येरते माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी जे जे माईक आहे ते दुःख देणार आहे. आपात रमणीयेषु भोगेष्वम विचारवान नानुरज्यति किंतेतान दोष दृष्ट्या जिहासती. वरवर आकर्षण करणाऱ्या विषयात शहाणा माणूस रममाण होत नाही. एही संस्पर्शजा भोगाः दुःखयो नय एवते आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधा. बाहेरून जरी आकर्षक वाटलं त्याच्या आत काय दुःख आहे ज्याची नजर सूक्ष्म आहे त्याला कळतं. लोक आम्हाला म्हणतात काय महाराज तुमचा थाट आहे. लोक फुलाच्या माळा घालतात त्यांना फुलाच्या माळा दिसतात पण फुलामधच्या माळात असणाऱ्या मुंग्या चावतात ते कुठं दिसते. सूक्ष्म नजर हवी आहे. तेव्हा कार्य उपाधी आणि कारण उपाधी या सगळ्याला निर्माण करणारी माया ही सुद्धा माया खोटी आहे. या माया असा अव्यक्त नामनी परमेश शक्ती अनाद्य विद्या त्रिगुणात्मिका परा यया जगत सर्व मिदम प्रसूयते. जी माया संपूर्ण जगाला निर्माण करते ती माया खोटी आहे. फक्त प्रतीती मात्र आहे. जसं स्वप्नामध्ये प्रतीती फक्त आहे. स्वप्नेचे राज्य का मरण नोही हर्ष शोकाशी कारण. स्वप्नात राज्य मिळालं का मृत्यू आला. राज्य मिळालं म्हणजे आनंद व्हायचं काम नाही आणि मृत्यू आला म्हणून दुःख व्हायचं कारण नाही. ज्ञानोबांनी सुंदर दुष्परिशा स्वप्नामध्ये गेलेल्या माणसाला एका बाजूला उर्वशी आहे आणि एका बाजूला साप आहे. सापाची भीती नाही आणि उर्वशीचं आकर्षण नाही कारण तो वेगळ्या जगामध्ये गेलेला असतो. तसं जो महात्मा आपल्या सेवेच्या आणि परमात्म्याच्या कृपेमुळे वेगळ्या जगात गेलेला असतो आणि वेगळ्या जगात गेल्यामुळे सगळ्या जगाचा उपाधीचा तो नाश करत असतो. नाश केल्यानंतरच उपहिताकडे जाता येतं. उपाधी आणि उपहित. उपाधीमध्ये असणार जे चैतन्य परमात्मा चैतन्य त्याला उपहित म्हणतात. महाराज हे कसं सोपं आहे. नाश कसा करता येईल. जेवायला बसल्यानंतर भाजीत थोडं मीठ कमी असलं तर आम्ही ताट फेकून देतो आणि उपाधीचा नाश कसा होईल. त्याचा करता क्रम आहे. तो क्रम तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या पूर्व पक्षी धातू धिक्कारिले पूर्व पक्षी धातू धिक्कारिले पूर्व पक्षी याचा अर्थ सुरुवातीच्या काळात काय केलं त्याने. धातू जन धिक्कारिले. धिक्कारणं याचा अर्थ त्याच्यात आपलं प्रेम न ठेवणं, त्याच्यातला दोष पाहणं. अज्ञानी माणसं दोषातला गुण पाहतात, ज्ञानी माणसं गुणातला दोष पाहतात. दोष पाहावं कारण मुळात दोष आहेच आहे. या कार्योपाधी आणि कारणोपाधीमध्ये दोष आहेच.
आणि तो दोष मोह बाजूला ठेवून जर दोष पाहिला, असक्ती रसनविश्वंग पुत्रदार गृहादिषु, भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात पुत्र पत्नी याच्यात राहतात पण आसक्ती नसते, प्रेम नसते. जसं वैकुंठवाशी गुरुनाम गुरु मारुती महाराज गुरु सांगायचे, नारळात 2 प्रकार आहेत, ओला नारळ आणि दुसरा गुडगुडे नारळ. ओला नारळ वरचं केशर काढलं आणि फोडण्याकरता कवटीवर टोला मारला की आतलं खोबरं सुद्धा फुटतं. का? चिटकलेलं. चिटकल्यामुळे त्याला मार लागतो. आणि दुसरा गुडगुडे नारळ असं वाजविलं की खडखड खडखड वाजतं, सुकलेला. त्याच्या कवठीला जरी टोला मारला ते आतला नारळ तसंच असतं, कारण ते चिटकलेलं नसतं. परमार्थात गुडगुड्या नारळाप्रमाणे परमार्थ करावा लागत असतो, चिटकून चालत नाही. असक्ती रणविश्रंग पुत्रदार ग्रहादिषु, याच्याकरता महाराज सांगतात पूर्वपक्षी धातू म्हणजे पूर्वीची तयारी असली पाहिजे. धिक्कारिले जन, लोकापासून बाजूला राहणं, लोकमान वमना समान मानणे, एकांती राहणे विठोसाठी. लोकमान बाजूला ठेवणं फार अवघड आहे महाराज. कंचन त्यजना सहज आहे, सहज स्त्रियों का नेह, मान बडाई ईर्षा कठीण त्यजना. मानाची वृत्ती, ईर्षेची वृत्ती टाकणं सोपं नाही महाराज. महाभारत झालं ते कशातून झालंय? ईर्षेतून झालं. द्रौपदी मातेच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडला तरीच म्हटलं आंधळ्याचा मुलगा, इथूनच पेटलं. ईर्षा, मोठेपणा. मोठेपणा कायमचा नसतो महाराज, सापेक्ष मोठेपणा. आता 2 पखवाजवादक आहेत, त्यांच्यात सापेक्षपणा आहे. दोन्ही सारखे वाजवतात का? गायकामध्ये सुद्धा दोन्ही सारखे गातात का? सापेक्षपणा आहे. कमी अधिक अशा प्रकारचा सापेक्षपणा आहे. आणि सगळ्यात लोकमान, लोक तैसा ओक धरिता धरवेना, पतिता पावना देवराया. लग्न करू जाता म्हणत्या मातला, आणि न करिता झाला नपुसक. लग्न करायला माजला म्हणतात आणि करेना गेला, नपुसक आहे. घरला येत नाही, निष्ठूर आहे पाहुणा, जास्त येऊ लागला, उमऱ्याला साल ठेवली नाहीये ना. तू का म्हणे जन तू तोंडी सावध, तेजून या जन भक्ती करा. याच्याकरता लोकमान वमना समान मानने, एकांती राहणे विठोसाठी. या दृष्टिकोनातून सगळ्यांचा त्याग केल्यानंतर शेवट अवस्था काय प्राप्त होते? स्वये जनार्दन तेची झाली. जनार्दन कशाला म्हणतात? दुष्टान जनान अर्दयती इति जनार्दना. दुष्ट लोकाचा काटा काढतात, त्याचं नाव आहे जनार्दन. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाकार अशा प्रकारचे सगळे होतात. पण इतकं चांगलं तत्वज्ञान आहे, पण महत्वाची सूचना अभंगाच्या शेवटी देतात. तुका म्हणे यासे नचले तातडी, अनुभवे गोडी येईल कळू. गडबड चालत नाही, आपण याच्यातला अनुभव घेत राहा. आणि अनुभव अवघाचे साधला. एकदम शेवटच्या टोकापर्यंत कोणी जाऊ शकत नाही. लहान मुलाच्या बोटाला हाताला धरलं बापाने सांगितलं चल शाळेत चल, म्हणजे कशा करता? तुला MA बनवायचंय, MA शिकायचं तुला. आणि नेऊन बसवलं अंगणवाडीत. बाबा MA करणार होते तुम्ही, MAच्या वर्गात न बसवता अंगणवाडीत का बरं बसवलं? बापाने सांगितलं अरे क्रमाक्रमानं वर जावं लागतं, असं एकदम कोणी मोठं होऊ शकत नाही. तसं परमार्थामध्ये सुद्धा क्रमाक्रमाने पुढे जावं लागतं. अनुभव अवघाचे साधला. या दृष्टिकोनातून तो अनुभव मात्र घेण्याची वृत्ती आपल्यात पाहिजे. आणि असं धैर्य पाहिजे. देवा पातयामी कार्यमुआ साधयामी. या ठिकाणापर्यंत मी जाणार असा निश्चय केला पाहिजे, साधना केली पाहिजे. आणि साधनेच्या द्वारा निश्चित अनुभवे गोडी येईल कळू. पूर्वपक्षी धातो धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. ज्ञानेश्वर विना घेतलाय. मनोगत असं आहे
आपण सर्व मंडळी आज भगवत चिंतनाकरता या ठिकाणी एकाग्र झालात, सर्व भाग्यवान आहेत. कारण भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती आहे. भारत देशातला जन्म मिळण्याकरता फार मोठं भाग्य लागतं. तो पुरुषाचा असू द्या, महिलांचा असू द्या, न किन्नराचा असू द्या. भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरता नरदेह फार महत्वाचा आहे. एवढं का महत्व भारत देशाला? इत देश प्रसूतस्य सकाशात अग्रजन्मना स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा. आपल्या भारत देशाचा मोठेपणा जगातल्या लोकांनी आपल्या देशात यावं, अध्यात्माची भक्तीची धडे घ्यावेत, इतकी देशाची उंची. पण मधला काळ पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण, संस्कृती खाली आली महाराज. नको नको तो भ्रष्टाचार, भयानक हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, व्यभिचार, अपहरण चाललंय कुठे देश महाराज. काही काही तर बातम्या अशा आहेत की समाजामध्ये सांगू वाटत नाही महाराज. इतकं वाईट वाईट चाललंय आपल्या देश. फार मोठा धोका आहे. तेव्हा आपण सर्व उपस्थित श्रोते मंडळी, टाळकरी मंडळी, कीर्तनातली मंडळी या दुराचारातले नाहीत, पण आपल्यावर जबाबदारी फार मोठी आहे. पुरुषामध्ये कोणी आजोबा असाल किंवा वडील असाल, माता भगिनीमध्ये कोणी आजी असाल किंवा आई असाल, आपल्या घरात अशी लहान लहान मुलं असतील, त्यांना चांगले संस्कार देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. कौमारे दाचरित प्राज्ञो धर्मान भागवताय. माता शत्रू पिता वैरी येन बालोन पाठिता. ते मायबाप शत्रू आहेत. संस्कार आणि शिक्षण दोन माणसाचे पाय आहेत प्रगतीची. शिक्षणाने बुद्धी तीव्र होते आणि संस्काराने हृदय पवित्र होत असते. दोन्हीची गरज आहे. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 79 वर्ष झाली. आपण लोकशाहीमध्ये आहोत. लोकशाहीमध्ये असताना सुद्धा झालेल्या हुकुमशाहीच्या राजापैकी एकाच राजाचे पुत्री आपल्याला जागजागेवर बसलेले दिसतात, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे. त्याचं कारण आहे, जिजाऊ मातेने बालपणातच संस्कार दिले, पण महाराज झाले. महाराज याकरता बालपणामध्ये चांगले संस्कार लावण्याची गरज आहे. मी माता भगिनींना विनंती करेन, आपल्या घरातल्या लहान लेकराला प्रत्येक रविवारी हरिपाठातला एक एक अभंग पाठ करून घेत चला. आयुष्याचं तत्वज्ञानाची शिदोरी पदरात पडेल. मंदिरात येत असताना लेकराला घेऊन या, दर्शन करण्याची सवय त्यांना लावा, नम्र बनण्याची सवय लावा. असं करता करता आपल्या पुढच्या पिढीला संस्कार तयार होतील. जमलं तर आमच्या सद्गुरू जोग महाराज संस्थेची उपशाखा पंढरपूरला एक आहे. संस्थेचं वैशिष्ट्य आहे, शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही, सरकारचं अनुदान नाही, संस्था मागतही नाही. समाजाच्या देणगीवर संस्था व्यवस्थित चालू आहे. फक्त पंढरपूरला 7वी पासून मुलं घेतो. शाळेतला खर्च पालकांनी भरायचा. राहण्याची व्यवस्था, सकाळचा नाश्ता संस्था देते. दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण शिगावकर गजानन महाराज संस्थान चांगलं देतं. सध्या 150 मुलं आहेत पंढरपूरला. आणि आळंदीला 550 विद्यार्थी तत्वज्ञानाचं शिक्षण घेत आहेत. सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचं भोजन संस्था देते. टाकण्याचा माझा मुद्दा असा आहे, तिथं नाही पाठवता आलं तर कमीत कमी मे महिन्यात सुट्टी असते मुलांना, गावागावात शिबिर बोलवा, वारकरी संस्कार शिबिर, आणि असे मृदंग वादकाकडनं त्यांना मृदंग शिकवा, गायकाकडून गायन शिकवा, विष्णू सहस्रनाम 15वा अध्याय हे शिकवा. चांगले संस्कार होत असतात महाराज. आज अशी परिस्थिती आहे, बिघडलेला समाज सुधारण्याची ताकद पैशात नाही, बिघडलेला समाज सुधारण्याची ताकद सत्तेमध्ये नाही.
आज बिघडलेला समाज सुधारण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायामुळे, वारकरी संप्रदाय समाज सुधारू शकतो. आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जातो सेवेला, खूप चांगले परिणाम दिसतात. नागपूरच्या पुढे एक रामटेक 50 किलोमीटर आहे, तिथे सद्गुरू जोग महाराज संस्था उपशाखा स्थापन करण्याचं ठरलंय काही लोकांचं. आणि आळंदीच्या संस्थेच्या नावानं 4 एकर जमीन जिची किंमत 4 कोटी आहे रजिस्टर करून दिली आहे. आम्ही आळंदीचा करता खर्च करणार नाही, त्यांच्या करताच करणार, एक विश्वासाचं ठिकाण म्हणून ठेवून दिलं. मागच्या वर्षी 10 जानेवारी आम्ही मध्य प्रदेशमध्ये होतो. छिंदवाडा जिल्हा, अंबाडी नावाचं गाव, तपोपूर्ती महोत्सव. अशा प्रकारचा मनोदय प्रगट केल्यानंतर एका महाराजांनी कबूल केलं की आम्ही मध्य प्रदेशमध्ये जोग महाराज संस्थेची उपशाखा स्थापन करू. दक्षिणेकडे हिमायतनगर, तिथंही नारायण महाराजांनी कबूल केलं. कर्नाटकमध्ये अमर बीडजवळ संस्था सुरू झाली, 5 वर्ष झाली. दुसरी संस्था कर्नाटकमध्ये अजून होते. गुजरातमध्ये आमच्या संस्थेचे विद्यार्थी आहेत विजय जाधव, त्यांनी सुरू केले. आणि ऋषिकेशला सुद्धा झाले विठ्ठल गंगा पूजन वारकरी चॅरिटेबल ट्रस्ट नावाचं ट्रस्ट स्थापन झालंय. जागा विकत घेतली, संस्कार चालू झाले. मला एवढंच सांगायचं आहे की आज वारकरी संप्रदायाला खूप चांगले दिवस आहेत आणि आपण वारकरी संप्रदायाचा अंगीकार केला आहे, ज्याच्यामध्ये निष्कपटपणा आहे, ज्याच्यामध्ये ठकवेगिरी नाही, ज्याच्यामध्ये अंतिम तत्त्वज्ञानापर्यंत पोहोचवण्याची शक्ती आहे. अशा प्रकारच्या संप्रदायाचा आपण स्वीकार केला आहे. प्रज्ञाचक्षु समन्वय महर्षी गुलाबराव महाराजांची भविष्यवाणी आहे. ते असं म्हणतात, मी वारकरी संप्रदायाचा नाही, मला जगात वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय पाहायला मिळाला नाही. आणि अशी एक वेळ येणार आहे त्यावेळेला वारकरी संप्रदाय विश्वधर्म बनणार आहे. आम्ही असं समजतो. सद्गुरू जोग महाराजांनी 1917 साली आळंदीला वारकरी संस्था स्थापन केली, हे त्या भविष्यवाणीचं पहिलं पाऊल आहे. आज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी इतके भागाभागात प्रत्येक राज्यात आहेत. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले विचिता बारू कळी हसी आला. असं वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान साधना आपण स्वीकारली. भगवान परमात्मा करू सिद्धेश्वराच्या कृपेने, रत्नेश्वराच्या कृपेने आपली साधना पुढे 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 जात जाऊ आणि एक अशी वेळ येऊ स्वये जनार्दन तेची झाली, हा अनुभव आपल्या पुढे यावा अशी प्रार्थना करून तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराये पांडुरंगा. आणखीन एक महत्वाची सूचना, वैराग्य रागरसी गोरोबा काका महाराज हे तीर्थक्षेत्रात ज्यांची समाधी आहे, जन्म आहे, कर्म तिथंच आहे. तेव्हा 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. पण श्री संत गोरोबा काका सेवा मंडळ तेर परिसर या नावाने ट्रस्ट स्थापन झाले आणि यावर्षी 22वी समाधी सोहळ्याचा उत्सव साजरा केला जातो आहे. या मंडळाच्या वतीने त्याची रूपरेखा थोडक्यात 12/4/2026 आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि अध्यापक हरिभक्तीपर उल्हास महाराज सूर्यवंशी यांची कीर्तन सेवा 7 ते 9 होईल. चैत्रवद्ध एकादशी सकाळी दिंडी प्रदक्षिणा, दुपारी संत संमेलन. संप्रदायाचे जे अभ्यासू मंडळी आहेत त्यांना ठराविक विषयात अर्धा तास किंवा 10 मिनिटं संख्येप्रमाणे बोलण्याची संधी. आणि संध्याकाळी आता ज्याचं कीर्तन झालं त्याचंच कीर्तन होणार आहे. 14 तारखेला सकाळी 10 ते 12 वेदशास्त्र संपन्न परमपूज्य चैतन्य महाराज देगलूरकर यांची कीर्तन सेवा सकाळी होणार आहे. संध्याकाळी आम्हाला ज्यांनी अर्धा एकर जागा दान दिली भागवताचार्य पद्मनाभ महाराज व्यास यांची कीर्तन सेवा होणार आहे. आणि 15/4 या दिवशी समाधी सोहळ्याचा दिवस आहे. त्या दिवशी क्रांतीवीर बंडातात्या महाराज कराडकर यांचं समाधी सोहळ्याचं कीर्तन होणार आहे. फळा मोठा आहे, 1 एकरची जागा आहे, पाण्याची व्यवस्था आहे, लाईटची व्यवस्था आहे. यात्रा काळात 2 वेळेला भोजन करण्याची सोय आहे. भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आपल्यापुढे सूचित करून
तुझी देणी तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगाचा